गावठी पिस्तूलसह 2 तरुणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 तरुणांना गावठी पिस्तूलसह अटक केली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र आणि पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे। त्यानुसार दिनांक 16 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील नगावबारी परिसरात कानकर या लॉन्सजवळ 2 तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रणव किशोर शिंदे वय 20 राहणार विंचूर तालुका जिल्हा धुळे आणि विनय देवानंद नेरकर वय 23 राहणार फॉरेस्ट कॉलनी नगावबारी देवपूर धुळे यांना ताब्यात घेण्यात आले। प्रणव शिंदे याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले। विनय नेरकर याच्या खिशातून पिस्तूलचे मॅगझिन व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टिप मिळाली होती की 2 आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राऊंड्स आहेत। त्या अनुषंगाने आपण रेकी केली असता आपण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेले आहेत। प्रणव किशोर शिंदे हा वय वर्ष 20 आहे आणि विनय नेरकर हा वय वर्ष 23 आहे। हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहेत। याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल ॲक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते। त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे। त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढे काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा आपण तपास करत आहोत।